आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, त्यामुळे आपण आज मठ्ठा करायचा आहे, गोड खीर करायची आहे. त्यामुळे आधी आपण सुरुवातीला मठ्ठा करून घेऊ, कारण पटकन होणारी गोष्ट आहे. दही याच्यामध्ये मी पातळ करून घेतलेलं आहे. याच्यात थोडीशी साखर घालणार आहे. साधारण तुमच्या आंबट जेवढं दही असेल ना त्या पद्धतीने अंदाजाने टाका. याच्यात 2 चमचे साखर घातलेली आहे. त्याच्यानंतर 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं मी हलवून घेतलंय थोडंसं. तोपर्यंत मिक्सरमधनं मी लसणाच्या 5-7 पाकळ्या घेतलेल्या आहेत. आलं घेतलंय 1 इंच साल काढून आणि 3 मिरच्या हे आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं मी मिक्सरमधनं काढून घेते. आता आपण हे मिक्सरमधनं काढलेलं आहे. एकदम बारीक करायचं बरं का, म्हणजे गाळण्याची काही गरजच नाही आहे. आता मी ह्याच्यात ओतून घेते. आता तुम्हाला जर जाडसर जर का तुम्ही मिक्सरमधनं जाड काढलं असेल तर गाळून घ्या थोडंसं, म्हणजे पिताना काय वेळेला तोंडामध्ये येत नाही, काही आवडत नाही तोंडात आलेलं. ह्याच्यावरती थोडीशी मी कोथिंबीर घालून घेणार आहे. हे बघा किती छान दिसतंय ते. आणि तुम्हाला हवं असलं तर त्याच्यामध्ये पाणी तुम्ही घालू शकताय. चव बघायची आणि मग पाणी घालायचं आहे. जर दाखवते मी. चा वास छान येतो बरं का, आल्याचा, लसूण सगळ्याचा मस्त वास येतो. अशा पद्धतीने आपला हा मठ्ठा तयार झालेला आहे. कार्यालयात करतो ना आपण तसा, आणि तो प्यायचा मस्त लागतो. आता मी तुम्हाला खीर दाखवणार आहे. थोडी आपण आता खीर करूया. याच्यामध्ये कढईमध्ये मी तूप टाकलेलं आहे. त्याच्यात आधी ड्रायफ्रूट्स तळून घेते थोडीशी. रोस्ट करून घ्यायचे. साधारण थोडेसे गरम झाल्यावरती केले ना तरी चालतात, त्यामुळे ते होतात व्यवस्थित. गरम छान झालेले आहेत, रोस्ट झालेले आहेत, तांबूस छान झालेले आहेत. गरम करून घेऊया. याला भाजक्या शिवाय घेतल्या ना तर अजिबात काही भाजावं लागत नाहीत, काही नाहीत. पण ह्या मी असा जरा पांढरे आणलेल्या न भाजलेल्या, रोस्टेड नाही आहेत ह्या, त्यामुळे थोडं तुपातनं भाजून घेते मी. छान भाजून झालेले आहेत. इकडे साईडला काय केलं मी, दूध आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे. ते मिश्रण मी गरम करत ठेवलेलं आहे इकडं. आता आपण ह्या शेवया जरा बाजूला ठेवूया आणि दूध जे गरम करत ठेवलेलं आहे ते इकडे घेते. आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे, हे जे पावडरचं दूध केलेलं आहे, नुसती पावडर टाकण्यापेक्षा मी त्याचं दूध केलं पावडरचं, ते ह्याच्यात ओतून घेते. म्हणजे एक घट्टपणा येईल, त्याला घट्टपणा येण्यासाठी. आणि चव त्याची वेगळी लागते पावडरच्या दुधाची. त्याच्यामध्ये वेलदोडे जायफळची पावडर घालून घेणार आहे. आणि तुमच्या अंदाजाने साखर, तुम्हाला केवढं गोड हवं आहे तेवढं त्या पद्धतीने गोड साखर घालून द्यायची. आता हे जराशी याला उकळी येऊन द्यायची. छान उकळी आलेली आहे. वेलदोडे जायफळचा छान वास येतोय. आता ह्या शेवया त्याच्यात आपण ओतून घेऊया. ओतताना हळूहळू ओतायचं बरं का, नाहीतर दूध फसफस वर येतं आणि ओतू जातं काही वेळेला. आता आपण हे सगळं ओतून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकूया. त्याच्यामध्ये मस्त लागतात ते, कुरकुरीत आपण केलेले आहेत ना. आता ह्याला साधारण उकळी येऊन द्यायची की आपली खीर, कारण शेवया शिजल्या पाहिजेत ना, ती आपली खीर तयार. कशी घट थोड्या वेळाने ती घालवलेला आहे. आणि तुम्हाला आता खीर दाखवते किती छान झाली बघा. वास पण छान येते त्याचा. खीर नेहमी ना थंड झाल्यावर खायची बरं का. या खा आणि मस्त राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.